नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोनम वांगचुक यांच्या स्मरणार्थ परभणीत धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन सादर. परभणी दिनांक 17 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध शास्त्रज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची केंद्र शासनाने तातडीने दखल घ्यावी, त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकाराविरोधात कठोर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शुक्रवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर मंतर येथे 19 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मागण्यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले. त्याद्वारे लेह लडाख येथील ख्यातनाम शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी देशाच्या वैज्ञानिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर अनेक संशोधन पेटंट असून त्यांना प्रतिष्ठेचा रॅमन मॅग्सेस पुरस्कारही प्राप्त झाला आहे. अशा व्यक्तिमत्वाने परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटी रोखणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध मागण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. अलीकडील काळात विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षामध्ये झालेल्या कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून प्रामाणिकपणे अभ्यास करणारे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सक्षम कायदा करण्यात यावा, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. सोनम वांगचुक यांचे सुरू असलेले उपोषण हे लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन असून शासनाने त्यांच्याशी तातडीने संवाद साधून त्यांच्या रास्त मागण्यावर विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन उपोषणाची सन्मानपूर्वक समाप्ती घडवून आणावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. या निवेदनावर प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गांगुर्डे, प्राचार्य सारंग साळवी, राहुल मोगले, प्राध्यापक रफिक शेख, डॉक्टर सुनील जाधव, मोहम्मद जिशान, सुधाकर कोंडरे, दिलीप जोंधळे, अशोक पुंड, NI काळे, VM सोनटक्के, नितीन सावंत, त्र्यंबक इंगळे, NG खंदारे, SB जाधव, रमेश घनगाव, दिलीप बनकर, इंजिनियर शेख आलिम, ॲडव्होकेट LR साबळे, डॉक्टर परवीन कनकोटे, संतोष धोत्रे, सोपान लोंढे, कॉम्रेड लिंबाजी कचरे पाटील, अनिल रसाळ, N बरे, लक्ष्मण काळे, रहमान खान पठाण, सुहास पंडित, जुनेद शेख, सुभाष पांचाळ, डॉक्टर सुनील मोडक, ॲडव्होकेट सिद्धार्थ मोगले, लक्ष्मण उफाडे, लक्ष्मण पंडित, पांडुरंग लोखंडे, प्रवीण कांबळे, गणेश जोंधळे, फेरोज खान, सुशील कांबळे, सय्यद इनुस भाई, अप्पाराव मोरताटे, निर्मला भालके, गंगाप्रसाद यादव, आसाराम बुधवंत, दिगंबर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्यमंत्र्याचं करायचं काय? अरे आडमुठ सरकाराचं करायचं काय? अरे गर्विष्ठ सरकाराचं करायचं काय? अरे मुख्यमंत्र्याचं गर्विष्ठ सरकाराचं करायचं काय? आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी आणि संविधानाला मानणाऱ्या सर्व जागरूक नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन धरण्यात आलं. सोनम वांगचुक आणि अनेक विद्यार्थी, मला असं वाटतं आज 19वा दिवस आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत आणि संपूर्ण देशभर असंतोष असताना केंद्र सरकार ज्या मगरुरीनं वागतंय आणि ज्या निष्ठुरतेनं ह्या सबंध आंदोलनाकडं आम्ही तुम्हाला विचारत नाही या पद्धतीनं वागतोय, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सोनम वांगचुक सारखा शास्त्रज्ञ आणि त्याच्याशी सरकार ज्या प्रकारचा व्यवहार करतंय तोही मला असं वाटतं भारतातला कुठलाही संवेदनशील माणूस ते सहन करू शकणार नाही. आज त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज परभणीत धरणं आंदोलन धरलं गेलं आणि येणाऱ्या 20 तारखेला देखील एक आंदोलनाचा कृती कार्यक्रम आम्ही पाठिंब्यासाठी करणार आहोत. मला असं वाटतं की विरोधी पक्ष असेल किंवा जे कोणी जनतेची मागणी आहे त्याच्याकडं एवढं माज आलेलं सरकार
हे लोकशाही म्हणजे घटना न मानणारं सरकार आहे. बाकी पंतप्रधान आणि त्यांचे बगलबच्चे काही म्हणत, पण अक्षरशः घटना पायदळी तुडवायचं काम आणि हुकुमशाही आणि माज आल्यासारखा जो या सरकारचा माज आहे, इथली जनता तो माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगते. इन्कलाब जिंदाबाद. उपोषण चालू आहे देशभर. युवक या प्रश्नावर लढाई लढतात. सोनम वांगचुकला वाटलं की 3 इडियट्ससाठी तर सोपं असेल, पण ते तसं नाही. ते देशाचं वाटोळं करणारे हे अमित शहा, नरेंद्र मोदी प्रधान हे जे 3 इडियट बसलेले, यांना नेपाळची ट्रीटमेंट दिल्याशिवाय हे काही नीट होणार नाही, अशी भावना सामान्य विद्यार्थ्यांची, लोकांची आज महाराष्ट्रामध्ये होती. शेतकरी आंदोलनाबाबतीत जे केलं आणि नंतर नरम झाले, त्या पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय याला पर्याय नाही. आणि देशातली जनता, विद्यार्थी सर्वजण मिळून सोनमच्या मागे उभा राहून ही प्रजांना हकलल्याशिवाय हा देश शांत बसणार नाही, एवढं मी तुम्हाला खात्री करू सांगतो. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे उपोषण सुरू केलं, त्या उपोषणामध्ये सोनम वांगचुक जे जगप्रसिद्ध सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, अशा महान व्यक्तीने जे मॅगसेस पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, जागतिक पातळीवर ज्या पुरस्काराचं महत्त्व आहे, असे सोनम वांगचुक जे खरं तर देशाचं अमूल्य असं रत्न आहे, असे सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसापासून, म्हणजे आज 20वा दिवस आहे, 20 दिवस झाले कुठल्याही प्रकारचं शासनाचं, केंद्र सरकारचं त्याच्याकडे उपोषणाकडे आणि ते बसलेत उपोषणाला त्यांच्याकडे अजिबात लक्ष नाही. हेतुपुरस्कर ते उपोषण कसं चिरडून टाकता येईल असा प्रयत्न, जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला दिसतो. त्यांना साधं म्हणजे एका बाजूला पोलिसांना पेंडॉल आहेत, जे ताडपत्रीचे पेंडॉल की ज्याच्यातून पाणी येत नाही, आणि समोर साधा पेंडॉलसुद्धा टाकायला पोलीस मनाई करतायत. ते तिथले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अक्षरशः पावसामध्ये भिजत आहेत. बरेच तिथं देशभरातून अगदी वयोवृद्ध लोक गेलेले आहेत. काल मी एका 70-75 वर्षाच्या आजीबाईची मुलाखत ऐकली, ज्या महाराष्ट्राच्या आहेत आणि मराठीमधून बोलतात. त्यांनी इंटरनॅशनल मीडियाने त्यांची दखल घेतली आणि त्यांची जी मुलाखत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होते. मला असं वाटतं की त्या आजीबाई ज्या म्हणतायत की इथं सर्व जी हुकुमशाही चालू आहे, एक म्हणजे अशिक्षित असणाऱ्या आजीबाईंना माहिती आहे की ह्या देशामध्ये हुकुमशाही चालू आहे. तर शिक्षित वर्ग जो आहे तो वर्ग या अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी अजून झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि सोनम वांगचुक यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. जो देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर कधी आदर्श घोटाळा झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एका हॉटेलवर फायरिंग झाली असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा, RR पाटील साहेबांसारख्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला, अशा अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात देशभरामध्ये की त्याची नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला जातो. परंतु इथं नैतिकता नष्ट झालेली आहे, नैतिकतेचा विलोप पावलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणून सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसापासून उपोषण करतायत, परंतु त्यांच्याकडे कोणी मंत्री गेलं नाही, शासनाचा सचिव, केंद्र शासनाचा सचिव त्या ठिकाणी गेला नाही आणि उलटं ते उपोषण हाणून पाडण्याचं कारस्थान केलं जात आहे. या सर्व बाबींचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना समर्थन म्हणून या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचं जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये परभणीकर जनता, परभणीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आम्ही त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना आमचं लेखी निवेदन सादर करणार आहोत. पदाधिकारी आणि आम जनतेच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर तुम्हाला माहिती आहे जगातले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे मरणासन्न अवस्थेत पोहोचलेले आहेत. याही अगोदर इरोम शर्मिला 14 वर्ष केवळ सलाईनवर होत्या. या देशामध्ये जे शिक्षणाच्या क्षेत्रात भ्रष्टाचार चालला आहे त्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, अनेक लोक, एज्युकेटेड लोक रस्त्यावर उतरलेत, तरी शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अजूनही राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही सगळेजण शिक्षण मंत्र्याचा धिक्कार करण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या बाजूने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करतो आहोत.
जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत या प्रकारची आंदोलनं आम्ही सातत्य करत राहू असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहोत. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.